शरद पवारांची राष्ट्रवादी ही लवकरच सत्तेमध्ये सहभागी होणार, एनडीएला साथ देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगतात आणि त्यातच ज्या भेटीगाठी होत आहेत या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्या भेटीगाठींमुळे राजकारण हे अधिकच तापू लागलंय। कारण जयंत पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक बडे नेते आहेत, त्या जयंत पाटलांनी नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। त्यातच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते अशी सुद्धा चर्चा आहे। काल जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेंची पुन्हा भेट घेतली, त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी झाली तर अर्थखातं जयंत पाटलांना दिलं जाईल अशी सुद्धा चर्चा रंगते। त्यामुळे या भेटीगाठी याच कारणामुळे सुरू आहेत का अशी शक्यताही वर्तवली जाते। पण जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोनही नेत्यांची भेट का घेतली या पाठीमागे एकच कारण सांगितलंय। उरण ईश्वरपूर मतदारसंघातील नगराध्यक्ष पदासंदर्भात चर्चा झाल्याचं जयंत पाटलांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं। आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो। जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली। मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले। त्याच्यात काय गैर, एक लोकप्रतिनिधी वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो। ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते। आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो। एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही? त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे। शरद पवार साहेब आता एनडीए बरोबर चर्चा करतात असं ऐकलंय। जयंत पाटील असेल, सुनील तटकरे असेल, ह्या वेगळ्या चर्चा करतात असं ऐकून आहे। म्हणून या चर्चेचा जो काही सारांश आहे किंवा याच्यातून जे काही निघणार आहे ते काही 2-4-8 दिवसामध्ये मला वाटतं बाहेर यायला काही हरकत नाही। आपणच भाकीत केलं होतं ना यांच्याबाबत, जयंत पाटलाबाबत, आता ते जवळ आलं एखादी पूर्ती होण्याचं। मी केलेले सर्व भाकीत आतापर्यंत खरे ठरलेले आहेत आणि म्हणून एक 8 दिवस थांबा, या भाकीताचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल। अनेक लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेचा शेवट या 8 दिवसामध्ये होईल असं मला वाटतं।